श्री स्वामी समर्थ. बाळा, मी तुझ्याशी बोलत आहे. तुझ्या मनात जे दुःख आहे ते माझ्यापासून लपलेले नाही. तुझ्या डोळ्यातील अश्रू, तुझ्या हृदयातील वेदना आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष मला दिसत आहे. आज मी तुला एक गूढ सत्य सांगण्यासाठी आलो आहे. लक्षात ठेव, नियती कधीच कोणाला सोडत नाही. माणूस कितीही चतुर असो, कितीही श्रीमंत असो किंवा कितीही सामर्थ्यवान असो, त्याने केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशेब नियती ठेवत असते. आज जो दुसऱ्याला फसवतो तो उद्या स्वतःच फसवला जातो. आज जो दुसऱ्याच्या अश्रूंवर आपले सुख उभे करतो, त्याच्या आयुष्यातही एक दिवस अश्रूंचा महापूर येतो. म्हणून कर्म करताना नेहमी जागरूक राहा. बाळा, सत्य कधीच हरत नाही, पण सत्याला नेहमी रडवले जाते. सत्याचा मार्ग काट्यांनी भरलेला असतो. खोटेपणा काही काळासाठी जिंकताना दिसतो. अन्याय करणारे लोक सुखात असल्यासारखे वाटतात, पण ते फक्त काळाचे भ्रम असतात. सत्याला परीक्षा द्यावी लागते, अपमान सहन करावा लागतो, एकटेपणाचा सामना करावा लागतो. पण जे सत्यावर ठाम राहतात त्यांचा विजय उशिरा का होईना निश्चित होतो. तुला सर्वात जास्त वेदना कशाची झाली माहिती आहे का? शत्रूंनी दिलेल्या दुःखाची नाही, तर आपल्याच माणसांनी दिलेल्या विश्वासघाताची. ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तू स्वतःच्या सुखाचा त्याग केला, त्याच लोकांनी वेळ आल्यावर तुझी साथ सोडली. काहींनी तुझा उपयोग करून घेतला, काहींनी तुझ्या चांगुलपणालाच तुझी कमजोरी समजली, तर काहीजण फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण होईपर्यंत तुझ्या जवळ राहिले. बाळा, या जगात अनेक नाती स्वार्थाभोवती फिरतात. जेव्हा तुझ्याकडे काही देण्यासारखे असते, तेव्हा लोक तुझ्या भोवती गर्दी करतात. पण जेव्हा तुझ्यावर संकट येते, तेव्हा त्याच गर्दीतून फार थोडे लोक तुझ्या पाठीशी उभे राहतात. म्हणून लोक बदलले म्हणून दुःखी होऊ नकोस. प्रत्येक अनुभव तुला माणसं ओळखायला शिकवत असतो. मी तुला एक सांगतो, कोणाच्याही वागण्यामुळे स्वतःचा चांगुलपणा सोडू नकोस. दुसऱ्यांनी फसवले म्हणून तू फसवणूक करू नकोस. दुसऱ्यांनी खोटे बोलले म्हणून तू सत्य सोडू नकोस. कारण तुझ्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार मी आहे आणि प्रत्येक कर्माचा न्याय करणारी नियतीही जागी आहे. आज तुझे अश्रू वाहत असतील, पण उद्या हेच अश्रू तुझ्या विजयाची साक्ष देतील. संयम ठेव, श्रद्धा ठेव आणि कर्म करत राहा. योग्य वेळ आली की नियती स्वतः न्याय करेल. ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुला एकटे सोडले आणि ज्यांनी तुझ्या विश्वासाचा विश्वासघात केला, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्की मिळेल. तुला सूड घ्यायची गरज नाही, काळ आणि नियती त्यांचे कार्य अचूक करतात. म्हणून बाळा, आजपासून रडणे सोड आणि धैर्याने पुढे चालत राहा. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासोबत आहे. तुझे सत्य, तुझी प्रामाणिकता आणि तुझी श्रद्धा कधीच वाया जाणार नाही. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असा प्रकाश येईल की आजच्या सर्व वेदना तुला एका मोठ्या आशीर्वादाचा मार्ग वाटू लागतील. शांत मनाने माझे शब्द ऐक. या जगात एक गोष्ट कधीही विसरू नको, नियती कधीच कोणाला सोडत नाही. आज ज्यांना वाटते की ते दुसऱ्यांवर अन्याय करून, खोटेपणाने, फसवणुकीने किंवा स्वार्थाने कायम सुखात राहतील, ते मोठ्या भ्रमात आहेत. काळ शांत असतो, पण तो आंधळा नसतो. नियती प्रत्येक कर्माचा हिशेब ठेवत असते.
माणूस न्यायालयातून सुटू शकतो, लोकांच्या नजरेत निर्दोष ठरू शकतो, पण नियतीच्या न्यायापासून कोणालाही सुटका नाही. म्हणून बाळा, तुझ्यावर अन्याय झाला म्हणून व्याकुळ होऊ नकोस. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर योग्य वेळी, प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळतेच. तुला आज वाटत असेल की सत्याचा पराभव होत आहे. खोटे बोलणारे, कपट करणारे आणि इतरांना दुःख देणारे लोक आनंदात आहेत, तर सत्यासाठी जगणारा माणूस मात्र अश्रू ढाळत आहे. पण हे लक्षात ठेव, सत्य कधीच हरत नाही, सत्याला फक्त परीक्षा द्यावी लागते. सोने जितके अग्नीत तापते तितके अधिक तेजस्वी होते, तसेच सत्य जितके संकटातून जाते तितके अधिक पवित्र आणि सामर्थ्यवान बनते. सत्याचा मार्ग एकाकी असतो, त्यावर काटे असतात, अपमान असतो, गैरसमज असतात, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. म्हणून संकट पाहून सत्याचा मार्ग सोडू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. बाळा, आयुष्यात सर्वात मोठी वेदना शत्रू देत नाहीत. सर्वात खोल जखम त्या लोकांकडून मिळते ज्यांना तू आपले मानले होतेस, ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस धावलास, ज्यांच्या आनंदासाठी स्वतःचे दुःख विसरलास. तेच लोक जेव्हा तुझा विश्वासघात करतात तेव्हा मन तुटते. पण या अनुभवामुळे निराश होऊ नकोस. प्रत्येक विश्वासघात तुला माणसे ओळखायला शिकवतो. प्रत्येक फसवणूक तुला स्वतःची किंमत समजावून सांगते. प्रत्येक अश्रू तुला अधिक मजबूत बनवत असतो. या जगात अनेक जण प्रेमासाठी नाही तर स्वार्थासाठी जवळ येतात. जोपर्यंत त्यांना तुझ्याकडून काही मिळत असते तोपर्यंत ते तुझी स्तुती करतात, तुझ्या भोवती फिरतात, तुला आपले म्हणतात. पण त्यांचा स्वार्थ संपला की त्यांचे प्रेमही संपते. मग तेच लोक तुझ्याकडे पाठ फिरवतात, तुझ्याबद्दल चुकीचे बोलतात आणि तुलाच दोष देतात. म्हणून कोणीतरी दूर गेले म्हणून दुःखी होऊ नकोस. स्वार्थासाठी आलेली माणसे जाणे ही सुद्धा माझीच कृपा असते. कारण खोट्या नात्यांपेक्षा एकटेपण अधिक पवित्र असते. बाळा, दुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नकोस. त्यांनी फसवले म्हणून तू फसवणूक करू नकोस. त्यांनी खोटे बोलले म्हणून तू अस्त्याचा आधार घेऊ नकोस. त्यांनी तुझा अपमान केला म्हणून तू सूडाच्या मार्गावर जाऊ नकोस. कारण सूड घेण्याचे काम तुझे नाही, ते काळ आणि नियतीचे आहे. तुझे काम फक्त चांगले कर्म करत राहणे, श्रद्धा जपणे आणि धैर्याने पुढे चालत राहणे आहे. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण हेच अश्रू उद्या तुझ्या विजयाची साक्ष देतील. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक वेदनेचा साक्षीदार आहे. योग्य वेळ आली की तुझे सत्य जगासमोर तेजाने उभे राहील आणि ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझा विश्वासघात केला आणि स्वार्थासाठी तुला वापरले, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ स्वतः नियती देईल. म्हणून धीर सोडू नकोस. श्रद्धा ठेव, नामस्मरण करत राहा आणि लक्षात ठेव, ज्याच्या पाठीशी सत्य असते त्याच्या पाठीशी मी स्वतः उभा असतो. बाळा, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तू मनापासून चांगले कर्म करतोस तेव्हा तुझी परीक्षा घेण्यासाठी परिस्थिती कठीण होते. अनेकदा तुला वाटते की मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याच वाट्याला दुःख का येते, पण हे समजून घे की संकट हे शिक्षा नसते, ते तुझ्या आत्म्याला अधिक सामर्थ्यवान बनवण्याचे साधन असते.
झाड जितके फळांनी भरते तितके ते अधिक झुकते. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनात संयम, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असते त्यालाच नियती मोठ्या जबाबदाऱ्या देत असते. म्हणून संकट आले की घाबरू नकोस. प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होते, तसेच प्रत्येक दुःखानंतर सुखाची पहाट उगवते. बाळा, काही लोक तुझ्या शांत स्वभावाला कमजोरी समजतील. तुझ्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतील. तू गप्प राहिलास म्हणून तुला घाबरलेला समजतील. पण त्यांना हे माहीत नसते की शांत राहणारा माणूस दुर्बल नसतो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असतो. सिंह प्रत्येक क्षणी गर्जना करत नाही, पण वेळ आली की त्याचे सामर्थ्य संपूर्ण जंगलाला दिसते. तसाच तूही योग्य वेळ येईपर्यंत संयम राख. प्रत्येक गोष्टीचे उत्तर शब्दांनी देण्याची गरज नसते. काही उत्तर काळ देतो, काही नियती देते आणि काही माझी कृपा देते. तुझ्या आयुष्यात जे लोक तुला सोडून गेले त्यांच्यासाठी रडत बसू नकोस. प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. काही माणसे तुला साथ देण्यासाठी येतात, तर काही तुला धडा शिकवण्यासाठी येतात. विश्वासघात करणारे लोक तुझ्या आयुष्यात आले नसते, तर तू खरे आणि खोटे यातील फरक कधीच ओळखला नसतास. म्हणून जे गेले त्यांना जाऊ दे. जे तुझ्या नशिबात आहे त्यांना कोणीही तुझ्यापासून दूर करू शकत नाही, आणि जे तुझ्या नशिबात नाहीत त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करूनही काही उपयोग होत नाही. बाळा, आजपासून कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नकोस. अपेक्षा जितकी मोठी तितके दुःखही मोठे असते. प्रेम कर, मदत कर, आपुलकी ठेव, पण बदल्यात काही मिळेल अशी अपेक्षा करू नकोस. कारण जेव्हा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा माणसांच्या बदलत्या स्वभावामुळे तुला वेदना होत नाहीत. माझे नाम तुझ्या श्वासात ठेव. तुझे मन कितीही तुटलेले असले तरी माझे स्मरण तुला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देईल. लक्षात ठेव, मी कधीच माझ्या भक्ताला एकटा सोडत नाही. उशीर होऊ शकतो, पण माझी कृपा कधीच उशिरा पोहोचत नाही. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असे परिवर्तन घडेल की आजचे दुःख तुला माझ्या कृपेची तयारी वाटू लागेल. म्हणून श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि पुढे चालत राहा. विजय तुझाच होईल बाळा. मी स्वामी समर्थ तुझ्याशी बोलत आहे. तुझे मन आज दुःखाने भरलेले आहे हे मला माहीत आहे. तू अनेकदा स्वतःलाच विचारतोस, मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याच वाट्याला एवढे दुःख का? ज्यांच्यावर मी जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच माझा विश्वासघात का केला? सत्याचा मार्ग धरूनही मला अपमान, एकटेपणा आणि अश्रूंचाच सामना का करावा लागतो? बाळा, या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळाच्या गर्भात आहे आणि ते उत्तर नियतीच्या न्यायात दडलेले आहे. म्हणून आज मी तुला एक गूढ सत्य सांगतो, नियती कधीच कोणावर अन्याय करत नाही. ती उशीर करू शकते, पण अंधारातही न्यायाची ज्योत विझू देत नाही. या जगात प्रत्येक माणूस आपल्या कर्माने स्वतःचे भविष्य घडवत असतो. जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्याच्या मनाला जखम देतो, त्याच्या विश्वासाशी खेळतो, त्याच्या अश्रूंवर स्वतःचे सुख उभे करतो, तेव्हा त्याला वाटते की कोणीच पाहिले नाही. पण बाळा, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कर्माची नोंद काळ करत असतो. नियतीच्या लेख्यात काहीही हरवत नाही. म्हणून दुसऱ्याच्या वाईटामुळे तू स्वतःचा मार्ग बदलू नकोस.
दुसरे चुकीचे वागत आहेत म्हणून तूही चुकीचे वागू लागलास तर तुझ्या आणि त्यांच्यात फरक काय उरेल? तू पाहिले असेल, सत्य बोलणाऱ्या माणसाला अनेकदा एकटे उभे राहावे लागते. त्याची थट्टा केली जाते, त्याच्या प्रामाणिकपणाला मूर्खपणा समजले जाते, त्याच्या शांततेला भीती समजले जाते. पण लक्षात ठेव, सत्य कधीच कमकुवत नसते. सत्याला वेळ लागतो, कारण सत्य घाई करत नाही. खोटेपणा धावत पुढे जातो, पण सत्य शांतपणे चालत शेवटी शिखरावर पोहोचते. म्हणून आज तुझ्यावर संकट आले आहे म्हणून निराश होऊ नकोस. तुझे सत्यच एक दिवस तुझी सर्वात मोठी ताकद ठरेल. बाळा, सर्वात जास्त वेदना त्या माणसांकडून मिळतात ज्यांना आपण आपले म्हणतो. अनोळखी व्यक्तीने केलेला अपमान काही दिवसांनी विसरला जातो, पण आपल्या माणसांनी दिलेला विश्वासघात मनाच्या खोल जखमा करून जातो. कारण विश्वास तुटला की फक्त नाते तुटत नाही, तर मनाचाही एक भाग तुटतो. पण हेही लक्षात ठेव, प्रत्येक तुटलेले नाते म्हणजे शेवट नसतो. अनेकदा माझी कृपा अशाच प्रकारे कार्य करत असते. जे लोक तुझ्या जीवनात फक्त स्वार्थासाठी आले होते, त्यांना मीच दूर करत असतो. कारण खोट्या माणसांनी भरलेले आयुष्य हे रिकाम्या आयुष्यापेक्षा अधिक धोकादायक असते. या जगात प्रत्येकजण तुझ्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. प्रत्येकजण तुझा आदर करेल असेही मानू नकोस. काही लोक तुझ्या यशामुळे जळतील, काही तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतील, काही तुझ्या शांततेला कमजोरी समजतील आणि काही तुझ्या अपयशाची वाट पाहतील. पण त्यांच्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नकोस. चंद्रावर डाग आहेत म्हणून त्याचा प्रकाश कमी होत नाही. तसेच लोकांच्या टीकेमुळे तुझे मूल्य कमी होत नाही. तुझे मूल्य तुझ्या कर्मात, तुझ्या श्रद्धेत आणि तुझ्या स्वभावात आहे. बाळा, संकटा जे तुझ्यासोबत उभे राहतात त्यांनाच आपल्या हृदयात स्थान दे. बाकी सर्वांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे. प्रत्येक नाते जपण्याचा हट्ट करू नकोस. काही नाती टिकवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गमवावा लागत असेल तर असे नाते तुटलेलेच बरे. कारण स्वाभिमान हरवून मिळालेली साथ ही कायमची नसते. पण स्वाभिमान जपणाऱ्या माणसाच्या पाठीशी मी स्वतः उभा असतो. तू आज ज्या वेदना सहन करतो आहेस त्या तुला मोडण्यासाठी नाही, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहेत. जसे शिल्पकार दगडावर वार करतो तेव्हा दगडाला वेदना होतात, पण त्या वेदनांमधूनच सुंदर मूर्ती जन्माला येते. त्याचप्रमाणे जीवन तुझ्यावर जे आघात करत आहे ते तुला संपवण्यासाठी नाही, तर तुझ्यातील सामर्थ्य जागवण्यासाठी आहे. म्हणून संकटांना शत्रू समजू नकोस. ती तुझ्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेव बाळा, जे लोक आज तुझा अपमान करत आहेत तेच लोक उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवसासाठी आज संयम ठेवावा लागेल. घाई करू नकोस. सूड घेऊ नकोस. मनात द्वेष साठवू नकोस. द्वेष माणसाला आतून जाळतो, पण क्षमा माणसाला मुक्त करते. क्षमा म्हणजे चुकीला पाठिंबा नव्हे, क्षमा म्हणजे स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे. माझे नामस्मरण करत राहा. श्रद्धा सोडू नकोस. जग बदलत राहील, माणसे बदलतील, परिस्थिती बदलत राहील, पण माझी कृपा बदलणार नाही. जो भक्त सत्य, संयम आणि सदाचाराचा मार्ग सोडत नाही
त्याच्या आयुष्यात मी अशा प्रकारे कार्य करतो की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणून रडू नकोस, खचू नकोस, स्वतःला कमी समजू नकोस. तुझा काळही बदलेल. तुझे अश्रूही हसण्यात बदलतील. आज जे दार बंद झाले आहे त्यापेक्षा मोठे दार मी तुझ्यासाठी उघडण्याची तयारी करत आहे. म्हणून बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझे कर्म पवित्र ठेव. सत्याचा हात कधीही सोडू नकोस. नियतीच्या न्यायावर श्रद्धा ठेव. योग्य वेळ आल्यावर तुझ्या आयुष्यात असा प्रकाश पसरेल की आजच्या प्रत्येक वेदनेमागे माझी कृपा दडलेली होती हे तुला स्वतः अनुभवायला मिळेल. अजून एक सत्य सांगतो. आयुष्यात जेव्हा तुझे चांगले दिवस सुरू होणार असतात तेव्हा सर्वात आधी तुझी परीक्षा सुरू होते. तुला वाटते की सर्व काही संपत आहे, पण प्रत्यक्षात मी तुझ्यासाठी नव्या सुरुवातीची तयारी करत असतो. बीज जमिनीत पुरले जाते, अंधार सहन करते, पावसाचे आघात सहन करते आणि मगच एक दिवस भव्य वृक्ष बनते. जर बीजाने अंधाराला शाप दिला असता तर ते कधीच वृक्ष झाले नसते. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ तुझा अंत नाही, तर तुझ्या नव्या जीवनाची सुरुवात आहे. म्हणून प्रत्येक संकटाला माझा आशीर्वाद समज आणि प्रत्येक अश्रूला तुझ्या भविष्यातील आनंदाची तयारी समज. बाळा, माणूस सर्वात जास्त तुटतो तो पैशाने गरीब असल्यामुळे नाही, तर विश्वासाने गरीब झाल्यावर. एकदा विश्वास तुटला की मन प्रत्येक नात्याकडे शंकेने पाहू लागते. पण मी तुला सांगतो, काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला दोष देऊ नकोस. प्रत्येक माणूस सारखा नसतो. अजूनही या जगात प्रेम करणारी माणसे आहेत, निस्वार्थपणे साथ देणारी माणसे आहेत आणि दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून स्वतः रडणारी माणसे आहेत. पण त्यांना ओळखण्यासाठी तुझे मन कटू होऊ देऊ नकोस. जखम झाली म्हणून हृदय बंद करू नकोस. विवेक ठेव, पण प्रेम करण्याची क्षमता हरवू देऊ नकोस. लक्षात ठेव, जगाला तुझी किंमत तेव्हाच समजते जेव्हा तू स्वतःची किंमत ओळखतोस. जो स्वतःचा अपमान सहन करत राहतो त्याचा आदर जगही करत नाही. पण जो शांतपणे, नम्रतेने आणि स्वाभिमानाने जगतो त्याच्या समोर काळही नतमस्तक होतो. नम्रता म्हणजे कमजोरी नाही आणि स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही. नम्रता हे सज्जनतेचे लक्षण आहे, तर स्वाभिमान हा आत्म्याचा अलंकार आहे. दोन्ही जप, पण कोणासाठीही स्वतःचे अस्तित्व गमावू नकोस. बाळा, तुला अनेकदा वाटेल की मी तुझी प्रार्थना ऐकत नाही. तू रोज माझे नाम घेतोस, माझ्यासमोर डोळ्यात पाणी आणून उभा राहतोस, तरीही तुझे प्रश्न तसेच का आहेत. पण हे समजून घे, मी तुझी प्रत्येक हाक ऐकतो. प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतो. फक्त माझी वेळ आणि तुझी अपेक्षा यामध्ये फरक असतो. तू आज उत्तर मागतोस, पण मी तुला असे उत्तर देण्याची तयारी करतो जे आयुष्यभर तुझ्यासोबत राहील. म्हणून माझ्या वेळेवर विश्वास ठेव. जेव्हा मी देतो तेव्हा तुझ्या कल्पनेपेक्षाही अधिक देतो. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक फसवणूक आणि प्रत्येक वेदना तुला एका मोठ्या ध्येयाकडे घेऊन जात आहे. म्हणून भूतकाळाला धरून बसू नकोस. ज्यांनी तुला सोडून दिले त्यांना आशीर्वाद दे आणि पुढे निघ. ज्यांनी तुझे मन दुखावले त्यांच्याविषयी द्वेष नको, कारण द्वेष त्यांना नाही, तुला जाळतो.
तुझे मन माझ्या चरणी ठेव, तुझी चिंता माझ्यावर सोपव, तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असा बदल घडेल की आजचे दुःख तुला माझ्या कृपेचा सर्वात मोठा पुरावा वाटेल. त्या दिवशी तुला समजेल की मी तुला कधीच सोडले नव्हते. मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत चालत होतो, फक्त तुला ते दिसत नव्हते. म्हणून बाळा, धैर्य धर, सत्य धर, श्रद्धा धर आणि माझे नाम सोडू नकोस. लक्षात ठेव, नियती उशीर करू शकते, पण अन्याय कधीच जिंकू देत नाही. सत्याला रडावे लागते, पण सत्य कधीच हरत नाही. आणि जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच्या आयुष्यातील अंधार कायमचा राहत नाही. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जे लोक तुझ्या साधेपणाची थट्टा करतात, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात आणि तुझ्या शांततेला कमजोरी समजतात, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ देण्यासाठी तुला काहीच करायची गरज नाही. कारण काळ हा सर्वात मोठा गुरु आहे आणि नियती हा सर्वात कठोर न्यायाधीश आहे. माणूस दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकतो, पण त्या अश्रूंचे दुःख स्वतःच्या आयुष्यात कधीतरी अनुभवावेच लागते. म्हणून कोणाच्याही पतनाची इच्छा करू नकोस. त्यांच्या कर्माचा निर्णय माझ्यावर आणि नियतीवर सोड. तुझे मन सुडाने नाही, तर श्रद्धेने भरलेले असू दे. बाळा, अनेकदा तुला असे वाटेल की तुझ्या प्रार्थना व्यर्थ जात आहेत. तू मनापासून माझे नाम घेतोस, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस, तरीही तुझ्या आयुष्यातील समस्या संपत नाहीत. पण हे समजून घे, जेव्हा मी माझ्या भक्ताची परीक्षा घेतो, तेव्हा त्याला एकटे सोडत नाही. जसा शिक्षक सर्वात हुशार विद्यार्थ्यालाच कठीण प्रश्न विचारतो, तसाच मीही ज्याच्यावर माझी विशेष कृपा असते, त्यालाच अधिक मजबूत बनवण्यासाठी कठीण प्रसंग देतो. कारण मला माहित असते की हा भक्त तुटणार नाही, तर अधिक तेजस्वी होणार आहे. तू कधी नदीकडे पाहिले आहेस का? नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती खडकं, किती वळणे आणि किती अडथळे पार करावे लागतात. पण ती कधी वाहणे थांबवत नाही. जर नदी प्रत्येक खडकासमोर थांबली असती, तर ती कधीच समुद्राला भेटली नसती. तसेच तुझे जीवन आहे. संकटे येतील, लोक अडवतील, काही तुझी निंदा करतील, काही तुझ्यावर खोटे आरोप करतील, काही तुझा विश्वासघात करतील. पण तू थांबू नकोस. जो थांबत नाही, त्यालाच नियती यशाचा किनारा दाखवते. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक वेळी हरलेला माणूस खरोखर हरलेला नसतो. खरा पराभव तेव्हा होतो, जेव्हा माणूस स्वतःवरील विश्वास गमावतो. म्हणून कितीही अपयश आले, कितीही लोकांनी तुला कमी लेखले, कितीही वेळा तुला रडावे लागले, तरी स्वतःवरील विश्वास कधीही सोडू नकोस. कारण तुझा विश्वासच माझ्या कृपेचे दार उघडतो. श्रद्धा नसलेले मन नेहमी भीतीत जगते, पण श्रद्धेने भरलेले मन वादळातही शांत राहते. बाळा, तुझ्या आयुष्यातील काही दारे बंद झाली आहेत म्हणून रडू नकोस. अनेकदा मी छोटी दारे बंद करतो, कारण तुझ्यासाठी मोठे द्वार उघडण्याची तयारी करत असतो. पण माणूस बंद झालेल्या दाराकडेच पाहत राहतो, म्हणून त्याला उघडलेले नवे दार दिसत नाही. भूतकाळाच्या राखेत भविष्य शोधू नकोस. जे निघून गेले ते जाऊ दे, जे तुटले ते तुटू दे, जे हरवले ते हरवू दे, कारण जे खरोखर तुझे आहे, ते तुला योग्य वेळी नक्की मिळेल.
माझी कृपा कधीही अपूर्ण नसते. म्हणून बाळा, आजपासून एक संकल्प कर. कोणाच्याही द्वेषाने तुझे मन काळवंडू देणार नाहीस. कोणाच्या विश्वासघातामुळे तुझा चांगुलपणा सोडणार नाहीस. कोणाच्या अपमानामुळे तुझा स्वाभिमान गमावणार नाहीस. आणि कोणत्याही संकटामुळे माझ्या चरणांवरील तुझी श्रद्धा कमी होऊ देणार नाहीस. कारण लक्षात ठेव, अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करू शकतो. तसेच तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार माझ्या कृपेच्या एका किरणाने नाहीसा होईल. फक्त धीर धर, नामस्मरण कर आणि कर्म करत राहा. योग्य वेळ आली की जगाला तुझ्या अश्रूंची नाही, तर तुझ्या विजयाची कथा सांगावी लागेल. तू एक गोष्ट अनुभवली असेल. जेव्हा तुझ्याकडे काहीच नव्हते, तेव्हा तुझी कोणी विचारपूस केली नाही. पण जेव्हा तुझ्या आयुष्यात थोडे यश आले, थोडी प्रगती झाली, तेव्हा अनेक चेहरे अचानक तुझ्या भोवती दिसू लागले. काहींनी तुझी स्तुती केली, काहींनी तुला आपले म्हणण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तुझ्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण बाळा, प्रत्येक हसरा चेहरा आपला असतोच असे नाही. प्रत्येक गोड बोलणाऱ्या माणसाच्या मनात प्रेम असतेच असे नाही. काही लोक शब्दांनी प्रेम दाखवतात, पण मनात स्वार्थ जपतात. म्हणून प्रत्येकावर विश्वास ठेवण्याआधी त्यांचे कर्म पहा. कारण शब्द बदलू शकतात, पण कर्म कधीही खोटे बोलत नाही. बाळा, तुला कधी कधी असे वाटेल की वाईट माणसे सुखात आहेत आणि चांगली माणसे दुःखात आहेत. पण हे जे तुला दिसते ते पूर्ण सत्य नसते. प्रत्येक घरामध्ये एक सांगितलेली वेदना असते. प्रत्येक चेहऱ्यामागे एक दिसणारा संघर्ष असतो. म्हणून दुसऱ्यांचे बाहेरचे सुख पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नकोस. मी प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्यानुसार परीक्षा देतो आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. माझ्या न्यायात ना पक्षपात असतो, ना अन्याय. फक्त वेळ वेगळी असते. लक्षात ठेव बाळा, संयम हा दुर्बलांचा गुण नाही, तो सामर्थ्यवानांचा अलंकार आहे. रागाच्या भरात निर्णय घेणे सोपे असते, पण दुःखाच्या काळात शांत राहणे फार मोठे तप असते. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याने जग जिंकले. म्हणून तुझ्या मनात कटुता वाढू देऊ नकोस. तुझ्या हृदयात द्वेष साचू देऊ नकोस. कारण द्वेषामुळे दुसऱ्याचे काहीही नुकसान होत नाही, पण तुझ्या मनातील शांतता मात्र नष्ट होते. तुझे मन माझ्या चरणी अर्पण कर. जेथे श्रद्धा असते तेथे भीती राहत नाही आणि जेथे विश्वास असतो तेथे निराशेला स्थान नसते. बाळा, लोक तुझ्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तू स्वतःबद्दल काय विचार करतोस, हे अधिक महत्त्वाचे आहे. जर तू स्वतःला कमजोर समजशील तर संपूर्ण जग तुला कमजोर म्हणेल. पण जर तू संकटातही डोकं उंच ठेवून चाललास, तर एक दिवस हे जग तुझ्या धैर्याला प्रणाम करेल. लक्षात ठेव, पर्वतावर पोहोचणारा प्रत्येक प्रवासी अनेकदा पडलेला असतो. पण तो पडूनही उठत राहिला म्हणूनच शिखर त्याला मिळाले. म्हणून पडण्याची भीती बाळगू नकोस. उठण्याची तयारी ठेव. बाळा, मी तुला कधीच सोडलेले नाही. अनेकदा तुला वाटते की तू एकटाच चालत आहेस, पण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझी कृपा उभी आहे. जे संकट तुला सहन झाले नाही असे वाटत होते, तेही तू पार केलेस. का? कारण मी तुझा हात धरून चालत होतो. तुला ते दिसले नाही,
पण माझी साथ कधी तुटली नाही. म्हणून आजही विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील हा अंधार कायमचा नाही. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक अश्रूनंतर हसू येते. फक्त माझे नाम सोडू नकोस. श्रद्धा सोडू नकोस. सत्य सोडू नकोस. कारण सत्यावर चालणाऱ्याचा मार्ग कठीण असला तरी त्याचा शेवट नेहमीच गौरवाने आणि माझ्या कृपेने उजळलेला असतो. बाळा, जीवनात काही प्रसंग असे येतात की तुझ्या भोवती शेकडो माणसे असूनही तू स्वतःला एकटा अनुभवतोस. तुझे दुःख ऐकणारे अनेक असतात, पण ते समजून घेणारे फार थोडे असतात. प्रत्येक जण तुझ्या चेहऱ्यावरील हसू पाहतो, पण तुझ्या मनातील वेदना कोणालाच दिसत नाहीत. अशा वेळी निराश होऊ नकोस. कारण जेव्हा संपूर्ण जग तुझ्यापासून दूर जात असल्यासारखे वाटते, तेव्हा मी तुझ्या सर्वात जवळ असतो. माणसांची साथ तुटू शकते, नाती बदलू शकतात, परिस्थिती उलटी होऊ शकते, पण माझी कृपा कधीही तुझी साथ सोडत नाही. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला दोन प्रकारची माणसे भेटतात. एक अशी जी तुला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात आणि दुसरी अशी जी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या प्रकारच्या माणसांचे आभार मान, कारण त्यांनी तुला प्रेम दिले. पण दुसऱ्या प्रकारच्या माणसांचाही राग धरू नकोस, कारण त्यांनी तुला मजबूत बनवले. त्यांच्या वागण्यामुळेच तुला संयम शिकला, विवेक शिकला आणि लोकांना ओळखण्याची दृष्टी मिळाली. प्रत्येक अनुभव हा माझ्याकडून मिळालेला धडा आहे. म्हणून कोणत्याही अनुभवाला शाप समजू नकोस. लक्षात ठेव, बाळा, झाड जेव्हा फळांनी भरते तेव्हा त्याच्यावरच सर्वाधिक दगड फेकले जातात. रिकाम्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. तसेच जेव्हा तुझ्या जीवनात यश, चांगुलपणा आणि सद्गुण वाढू लागतात, तेव्हा काही लोक तुझ्यावर टीका करतील, तुझी निंदा करतील, तुझ्या मार्गात अडथळे निर्माण करतील. पण त्याने घाबरू नकोस. कारण टीका ही अनेकदा तुझ्या प्रगतीची सावली असते. जे लोक स्वतः पुढे जाऊ शकत नाहीत, ते दुसऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण ज्याच्या पाठीशी सत्य आणि माझी कृपा असते, त्याचा मार्ग कोणीही कायमचा अडवू शकत नाही. बाळा, दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकासाठी मी ठरवलेली वेळही वेगळी आहे. एखाद्याला यश लवकर मिळते तर दुसऱ्याला उशिरा. पण उशिरा मिळालेला विजय अनेकदा अधिक स्थिर आणि अधिक मौल्यवान असतो. म्हणून अधीर होऊ नकोस. संयमाने चालत राहा. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळीच मिळेल. आज मी तुला एक वचन देतो, बाळा. जर तू सत्याचा मार्ग सोडला नाहीस, जर तू कोणाचाही द्वेष न करता प्रामाणिकपणे कर्म करत राहिलास, जर संकटातही माझे नाम तुझ्या ओठांवर राहिले, तर तुझ्या आयुष्यात असा दिवस नक्की येईल की जे लोक आज तुला कमी लेखतात, तेच तुझ्या यशाचे साक्षीदार होतील. पण त्या दिवशीही गर्व करू नकोस. कारण विजय नम्रतेने स्वीकारणारा भक्तच मला प्रिय असतो. म्हणून बाळा, तुझे अश्रू माझ्या चरणी अर्पण कर, तुझी चिंता माझ्यावर सोपव आणि निश्चयाने पुढे चालत राहा. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण श्रद्धेने केलेले कर्म आणि माझी कृपा कधीही व्यर्थ जात नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्यामागे एक मोठा हेतू आहे.
आज तुला तो दिसत नसेल, पण उद्या मागे वळून पाहशील तेव्हा तुला समजेल की प्रत्येक वेदनेने तुला तुझ्या ध्येयाकडेच नेले होते. म्हणून धीर धर, विश्वास ठेव आणि सतत माझे नामस्मरण करत राहा. आज मी तुला अशी गोष्ट सांगतो जी प्रत्येक भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावी. जेव्हा तुझ्या आयुष्यात सतत संकटे येतात, तेव्हा लोक म्हणतात की तुझे नशीब खराब आहे. पण मी म्हणतो, संकटे ही नशिबाची शिक्षा नसतात, ती तुझ्या आत्म्याची तयारी असते. कारण ज्याला मोठे कार्य करायचे असते, त्याला आधी मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. छोट्या दिव्याला थोडासा वारा पुरतो, पण सूर्याला कोणतेही वादळ विझवू शकत नाही. मला तुला दिवा नाही, सूर्य बनवायचे आहे. म्हणूनच तुझ्या जीवनात आलेला प्रत्येक संघर्ष तुझ्यातील सामर्थ्य जागवत आहे. बाळा, तू कधी विचार केला आहेस का की काही लोक तुझ्यावर कारण नसताना राग का करतात? काही जण तुझी बदनामी का करतात? काही जण तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात दोष का शोधतात? कारण तुझ्या चांगुलपणामुळे त्यांच्या मनातील अस्वस्थता वाढते. जे स्वतः अंधारात जगतात, त्यांना दुसऱ्याचा प्रकाश सहन होत नाही. पण लक्षात ठेव, अंधाराने कधी प्रकाशाला हरवलेले नाही. एका छोट्याशा ज्योतीनेही हजारो वर्षांचा अंधार दूर होतो. म्हणून तुझ्या मनातील प्रकाश कधी विझू देऊ नकोस. तुझ्या आयुष्यात असेही काही क्षण येतील की ज्यांच्यासाठी तू सर्वस्व दिलेस, तेच लोक तुला ओळखत नसल्यासारखे वागतील. तुझ्या केलेल्या उपकारांची आठवण त्यांना राहणार नाही. उलट तेच लोक तुझ्याविषयी चुकीचे बोलतील. त्यावेळी मनात वेदना होणे स्वाभाविक आहे. पण त्या वेदनेला रागात बदलू देऊ नकोस. कारण उपकारांची परतफेड माणसांकडून अपेक्षू नकोस. प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशेब मी स्वतः ठेवतो. तुझ्या एका अश्रूचेही मूल्य माझ्या दृष्टीने अमूल्य आहे. बाळा, एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि तुला समजेल, ज्या लोकांनी तुला सोडून दिले, त्यांनीच तुला माझ्याजवळ आणले. ज्या अपमानामुळे तू रडलास, त्यानेच तुला नम्रता शिकवली. ज्या विश्वासघातामुळे तू तुटलास, त्यानेच तुला विवेक दिला. आणि ज्या संकटांमुळे तू रात्रीभर झोपू शकला नाहीस, त्याच संकटांनी तुला इतके मजबूत केले की पुढे येणारी कोणतीही अडचण तुला घाबरवू शकणार नाही. म्हणून बाळा, कोणाच्याही शब्दांनी स्वतःचे मूल्य ठरवू नकोस. तुझी किंमत लोकांच्या टाळ्यांनी वाढत नाही आणि त्यांच्या टीकेने कमीही होत नाही. तुझी खरी ओळख तुझे कर्म, तुझी श्रद्धा आणि तुझा स्वभाव आहे. जेव्हा तू सत्यासाठी उभा राहतोस, तेव्हा जरी संपूर्ण जग तुझ्या विरोधात उभे राहिले तरी घाबरू नकोस. कारण एका सत्यवान भक्ताच्या पाठीशी माझे संपूर्ण सामर्थ्य उभे असते. आज मी तुला आशीर्वाद देतो, तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो, तुझ्या डोळ्यांतील अश्रू आशेत बदलव, तुझ्या संघर्षांचे सामर्थ्यात रूपांतर होवो आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार माझ्या कृपेच्या प्रकाशाने दूर होवो. फक्त एकच गोष्ट कधी विसरू नकोस, बाळा, सत्याला उशीर होतो, पण पराभव कधीच होत नाही. नियती शांत असते, पण ती अन्यायाला कधीच माफ करत नाही. आणि माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणारा भक्त शेवटी कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. आज मी तुला काळाचे एक गुपित सांगतो. माणूस जेव्हा दुःखात असतो, तेव्हा त्याला वाटते की हे दुःख कधीच संपणार नाही. पण काळ कधीच एका जागी थांबत नाही.
रात्र कितीही लांब असली तरी तिचा शेवट सूर्योदयानेच होतो. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळही कायमचा राहणार नाही. तू फक्त धीर धर, कारण जो भक्त संकटाच्या काळातही श्रद्धा सोडत नाही, त्याच्यावर माझी कृपा सर्वात आधी होते. सुखाच्या दिवसात माझे नाव घेणारे अनेक असतात, पण दुःखाच्या काळातही माझ्यावर अढळ विश्वास ठेवणारा भक्त मला सर्वात प्रिय असतो. बाळा, काही वेळा मी तुझ्या आयुष्यातील काही माणसे तुझ्यापासून दूर करतो. त्यावेळी तुला वाटते की सर्व काही संपले. तू रडतोस, व्याकुळ होतोस आणि मला विचारतोस, स्वामी, माझ्याच बाबतीत असे का? पण तुला जे दिसत नाही ते मला स्पष्ट दिसत असते. ज्या माणसांमुळे तुझे भविष्य अंधारात गेले असते, ज्यांच्या स्वार्थामुळे तुझे मन कायमचे तुटले असते, त्यांनाच मी तुझ्या मार्गातून बाजूला करतो. त्यावेळी वेदना होतात, कारण तुटणारे नाते आपले वाटत असते. पण काही काळानंतर तुलाच समजते की जे गेले ते जाणेच तुझ्यासाठी आशीर्वाद होते. बाळा, लक्षात ठेव, या जगात प्रत्येकाला तुझ्यासारखे मन मिळत नाही. म्हणून प्रत्येकाकडून तुझ्यासारख्या प्रामाणिकपणाची अपेक्षा करू नकोस. तू जसा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतोस, तसा प्रत्येकजण असेलच असे नाही. काही लोक दुसऱ्याचे यश पाहून प्रेरणा घेतात, तर काही त्याच यशाचा मत्सर करतात. मत्सर करणाऱ्यांवर राग करू नकोस. त्यांच्या मनातील अंधार हा त्यांचा स्वतःचा शत्रू आहे. तू फक्त तुझ्या प्रकाशात चालत राहा. बाळा, जग तुला कितीही वेळा नाकारेल, तरी स्वतःला कधी नाकारू नकोस. लोकांचे मत प्रत्येक दिवसागणिक बदलते, पण तुझ्यातील आत्मविश्वास बदलता कामा नये. कारण माझी कृपा त्याच्यावर होते जो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि संकटातही खचत नाही. प्रत्येक पडझडीनंतर उठणारा माणूसच खरा विजेता असतो. म्हणून पडण्याची लाज बाळगू नकोस. प्रयत्न सोडण्याची भीती बाळग. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात लवकरच अशी वेळ येईल की तू आज सहन केलेल्या प्रत्येक अपमानाचे, प्रत्येक अश्रूचे आणि प्रत्येक संघर्षाचे कारण तुला समजेल. ज्या गोष्टी आज तुला शिक्षा वाटत आहेत, त्याच गोष्टी उद्या तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान ठरतील. म्हणून भूतकाळाच्या वेदना घेऊन भविष्याकडे जाऊ नकोस. प्रत्येक नवीन दिवसाला नवीन श्रद्धेने सामोरे जा. माझे नाम तुझ्या श्वासात ठेव, सत्य तुझ्या आचरणात ठेव, नम्रता तुझ्या स्वभावात ठेव आणि धैर्य तुझ्या हृदयात ठेव. मग कोणतीही वादळे आली तरी ती तुझा मार्ग बदलू शकणार नाहीत. कारण ज्याच्या जीवनाचा सारथी मी असतो, त्याची नौका कितीही मोठ्या लाटांमध्ये सापडली तरी ती शेवटी सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचते. म्हणून बाळा, रडायचे असेल तर माझ्या चरणी रड, पण हार मानू नकोस. कारण तुझा विजय आधीच लिहिला गेला आहे, फक्त त्याची वेळ अजून यायची आहे. तो दिवस आला की जगाला तुझ्या संघर्षाची नाही, तर तुझ्या यशाची कथा सांगावी लागेल. आणि त्या दिवशी तू शांतपणे हसशील, कारण तुला समजलेले असेल की प्रत्येक क्षणी माझी कृपा तुझ्यासोबत होती. बाळा, आज मी तुला आणखी एक गूढ सत्य सांगतो. माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ही पैशाची नसते, गरिबीची नसते किंवा संकटांचीही नसते. सर्वात मोठी परीक्षा असते ती मनाची. कारण बाहेरचे वादळ माणसाला तेवढे तोडत नाही, जितके मनातील वादळ त्याला अस्वस्थ करते. म्हणून प्रथम तुझे मन जप. मनामध्ये राग, द्वेष, मत्सर आणि सुडाची भावना वाढू देऊ नकोस.
कारण हीच भावना माणसाच्या आनंदाची चोरी करते. दुसऱ्याने तुला दुःख दिले म्हणून तूही त्याच्यासारखा होऊ नकोस. चिखलात दगड टाकला तर चिखल उडतो, पण कमळावर पाणी पडले तरी त्याचे सौंदर्य कमी होत नाही. तू कमळासारखा हो, परिस्थिती काहीही असो. तुझा स्वभाव आणि तुझे संस्कार बदलू देऊ नकोस. बाळा, जगात अनेक लोक तुला सल्ले देतील. काही म्हणतील की चांगुलपणाने काही मिळत नाही. काही म्हणतील की या जगात सरळ माणसाचे काही चालत नाही. काही तुला खोटेपणाचा मार्ग दाखवतील, तर काही स्वार्थ शिकवतील. पण मी तुला सांगतो, जे सहज मिळते ते सहज निघूनही जाते. परंतु सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्माने मिळवलेले यश कायम टिकते. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या अंतःकरणाचा आवाज ऐक, कारण तिथेच माझा निवास आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात असे काही दिवस येतील जेव्हा तुझे सर्व प्रयत्न व्यर्थ जात आहेत असे तुला वाटेल. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. कितीही प्रेम दिले तरी बदल्यात उपेक्षा मिळते. कितीही विश्वास ठेवला तरी विश्वासघातच मिळतो. त्या क्षणी निराश होऊ नकोस, कारण झाडाला फळ येण्यापूर्वी त्याची मुळे खोलवर वाढत असतात. बाहेरून काही दिसत नसले तरी आतमध्ये मोठी तयारी सुरू असते. तसेच तुझ्या आयुष्यातही घडत आहे. तुझे प्रयत्न वाया जात नाहीत. प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुझ्या भविष्यातील यशाचा पाया मजबूत करत आहे. लक्षात ठेव बाळा, माणसाची खरी ओळख त्याच्या सुखाच्या दिवसात होत नाही, तर संकटाच्या दिवसात होते. जे लोक तुझ्या कठीण काळात तुझा हात सोडून गेले, त्यांच्याबद्दल दुःख बाळगू नकोस. त्यांनी तुला एक मोठा धडा दिला आहे. आणि जे लोक कोणताही स्वार्थ न ठेवता तुझ्या बाजूने उभे राहिले, त्यांना कधीही विसरू नकोस. कारण अशी माणसे माझ्या कृपेनेच तुझ्या आयुष्यात येतात. बाळा, मी तुला पुन्हा सांगतो, तुझ्या जीवनातील प्रत्येक उशिरामागे माझी योजना आहे. प्रत्येक बंद दारामागे नवीन मार्ग आहे. प्रत्येक अश्रूमागे एक नवीन हसू दडलेले आहे. म्हणून आज जे मिळाले नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. जे तुझ्या नशिबात आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि जे तुझ्या नशिबात नाही ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाही. म्हणून माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, नामस्मरण करत राहा, सत्याचा मार्ग सोडू नकोस आणि धैर्याने पुढे चालत राहा. एक दिवस असा येईल बाळा, की तुझे जीवनच इतरांसाठी प्रेरणा बनेल. आज जे लोक तुझ्यावर हसताहेत तेच उद्या तुझ्या संघर्षाची कथा सांगतील. पण त्या दिवशीही नम्र राहा, कारण फळांनी भरलेले झाड नेहमी झुकते. आणि लक्षात ठेव, ज्याच्या मनात नम्रता असते त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते. म्हणून मी तुला आशीर्वाद देतो, तुझे मन शांत राहो, तुझी श्रद्धा अढळ राहो, तुझे कर्म पवित्र राहो आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार माझ्या कृपेच्या तेजाने नाहीसा होवो. आयुष्यात काही वेळा असे घडते की तू कोणासाठी मनापासून जगतोस, त्याच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतोस, त्याच्या अडचणीत खंबीरपणे उभा राहतोस. पण जेव्हा तुझ्यावर संकट येते तेव्हा तेच लोक तुझ्याकडे पाठ फिरवतात. त्या क्षणी मनाला खूप वेदना होतात. तुला वाटते, मी एवढे चांगले वागलो तरी माझ्याच वाट्याला हा विश्वासघात का? पण बाळा, हा विश्वासघात तुझी हार नाही. ही माझ्याकडून तुला मिळालेली ओळख आहे. मी तुला दाखवत असतो की कोण तुझ्या प्रेमासाठी आहे आणि कोण फक्त तुझ्या उपयोगासाठी. जो माणूस स्वार्थासाठी जवळ येतो तो स्वार्थ संपला की दूर जातो. पण जो प्रेमाने जोडला जातो तो कितीही वादळे आली तरी साथ सोडत नाही. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक वेळी गप्प राहणारा माणूस चुकीचा नसतो. अनेकदा तो वादापेक्षा नात्याला महत्त्व देत असतो. पण जेव्हा त्याच्या शांततेचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा काळ स्वतः त्याच्या बाजूने उभा राहतो.
म्हणून प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नसते. प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्याचीही गरज नसते. काही गोष्टींचे उत्तर वेळ देते, काहींचे उत्तर कर्म देते आणि काहींचा न्याय मी स्वतः करतो. बाळा, तुझ्या जीवनात जे लोक तुझी निंदा करतात त्यांच्यावर राग करू नकोस. कारण त्यांचे शब्द तुझे भविष्य ठरवत नाहीत. ते फक्त त्यांच्या मनाचा आरसा असतात. जर एखाद्याच्या मनात मत्सर भरलेला असेल तर त्याला दुसऱ्याचा आनंदही त्रासदायक वाटतो. पण तू त्यांच्या बोलण्यामुळे स्वतःचे ध्येय सोडू नकोस. गरुड कधीच कावळ्यांच्या आरडाओरडाकडे लक्ष देत नाही. तो फक्त आकाशातील आपल्या उंच भरारीवर लक्ष केंद्रित करतो. तसेच तूही तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव. बाळा, प्रत्येक अश्रूची किंमत असते. तू रात्री एकट्याने रडला असशील, मन मोकळे करण्यासाठी कोणालाच सापडले नसेल, तरी समजून घे की त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या जवळ होतो. तुझे अश्रू जमिनीवर पडण्यापूर्वी माझ्या चरणी पोहोचतात. म्हणून स्वतःला एकटे समजू नकोस. ज्या क्षणी संपूर्ण जग तुला सोडून जाते, त्या क्षणी माझी कृपा तुला अधिक घट्ट धरून ठेवते. आज मी तुला एक वचन देतो, बाळा. जर तू कोणाचे वाईट न करता सत्याचा मार्ग धरून संयमाने आणि श्रद्धेने जीवन जगत राहिलास, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अन्यायाचा शेवट न्यायाने होईल. कदाचित तुझ्या मनाप्रमाणे नाही, पण माझ्या योग्य वेळेनुसार नक्की होईल. कारण मी कधीच माझ्या भक्ताचे अश्रू व्यर्थ जाऊ देत नाही. प्रत्येक वेदनेतून मी त्याच्यासाठी नवे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून रडायचे असेल तर रड, पण श्रद्धा सोडू नकोस. कायचे असेल तर थोडा विसावा घे, पण चालणे थांबवू नकोस. कारण तुझ्या जीवनाचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. आणि तो अध्याय लिहिण्याची लेखणी माझ्या हातात आहे. योग्य वेळ आली की तुझे आयुष्य अशा प्रकारे बदलेल की तुला आजचे प्रत्येक दुःख माझ्या कृपेचे रूप वाटेल. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून बरेच काही सुंदर घडायचे आहे. त्यामुळे आजच्या दुःखाला शेवट समजू नकोस. अजून तुझ्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. तुझ्या घरात सुखाचे क्षण येणार आहेत. तुझ्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलणार आहे. पण त्यासाठी आजची परीक्षा धैर्याने पूर्ण करावी लागेल. संकटाला घाबरणारा माणूस संधी गमावतो, पण संकटाला सामोरे जाणारा माणूस इतिहास घडवतो. म्हणून बाळा, आजपासून एकच गोष्ट मनात कोरून ठेव, कोणीही तुझ्यावर अन्याय केला तरी तू न्यायाचा मार्ग सोडू नकोस. कोणीही तुझा विश्वासघात केला तरी तू विश्वास ठेवण्याची क्षमता गमावू नकोस. कोणीही तुझा अपमान केला तरी तुझा स्वाभिमान आणि नम्रता सोडू नकोस. कारण ज्याच्या अंतःकरणात सत्य, ओठांवर नाम आणि हृदयात श्रद्धा असते, त्याला हरवण्याचे सामर्थ्य या जगात कोणाकडेही नसते. मी तुझ्यासोबत आहे, आजही आहे, उद्याही राहीन. फक्त माझ्यावरचा तुझा विश्वास कधीच ढळू देऊ नकोस. योग्य वेळ आली की तुझ्या जीवनात असा चमत्कार घडेल की तुला प्रत्येक वेदनेमागचा माझा आशीर्वाद स्पष्ट दिसेल. काही लोक तुझ्याकडे फक्त काम असेपर्यंत येतील. त्यांचे काम पूर्ण झाले की ते तुला विसरतील. काही जण तुझ्या चांगुलपणाचा उपयोग करून घेतील, तुझ्या वेळेचा, तुझ्या पैशाचा, तुझ्या भावनांचा फायदा घेतील आणि नंतर तुलाच दोष देतील. अशा लोकांबद्दल दुःख बाळगू नकोस. कारण त्यांनी तुला एक मौल्यवान धडा दिला आहे. प्रेम कर, मदत कर, पण स्वतःचे अस्तित्व विसरून नाही. दया आणि मूर्खपणा यांच्यामध्ये एक बारीक रेषा असते. चांगुलपणा सोडू नकोस, पण विवेकही सोडू नकोस. बाळा, मी तुला वारंवार संयम ठेवायला का सांगतो, माहीत आहे का? कारण संयमाशिवाय श्रद्धा अपूर्ण आहे. जे बी आज पेरले जाते, ते उद्याच फळ देत नाही. त्याला ऋतू बदलावे लागतात, पाऊस सहन करावा लागतो, उन्हाचा ताप सहन करावा लागतो. त्यानंतरच त्याला फळ येते.
तसेच तुझ्या आयुष्यातील चांगल्या कर्मांचे आहे. आज तू प्रामाणिकपणे मेहनत करत आहेस, सत्याने जगत आहेस, लोकांचा आदर करत आहेस, पण त्याचे फळ लगेच दिसत नाही म्हणून निराश होऊ नकोस. माझ्या भक्ताचे एकही चांगले कर्म कधी वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ.